मुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया। हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मौला मेरे मोरया। कुठल्याही कार्याची सुरुवात होते ती श्री गणेशापासून। सोलापूर शहरातील पत्रा तालीम परिसरातील शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वत्र परिचित असलेल्या मानाच्या श्री पंजोबा गणपतीची भव्य दिव्य मूर्ती ही नव्याने तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या मूर्तीची महापूजा शनिवारी सायंकाळी हजारो महिला भगिनीच्या शुभ हस्ते तसेच परिसरातील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषात करण्यात आली। जय देव मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति हरि ओम मानंगे रुक्माई बिचारी जय देवाय भीमा बिचारी जय रंगा हो हरि पांडुरंगा रुक्माई मल्लावाराई क्या आए जो जागा जय देव आषाढ़ी कार्तिकी पांडुरंगा हो हरि पांडुरंगा वन्य सुंदर मस्तकी आरती ओवाळू आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव देवी जागरण बंद महापूजेनंतर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत श्री गणेशाच्या मूर्तीस निरोप देण्यात आला। लवकरच पुनश्च नव्याने श्रींची मूर्ती साकारण्यात येणार असून ही मूर्ती लवकरात लवकर तयार व्हावी अशी अपेक्षा परिसरातील भक्तगणांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी पत्रा तालमीचे खलिफा पैलवान दत्तात्रय कोल्हारकर, माजी स्थायी समिती चेअरमन पद्माकर उर्फ नाना काळे, श्रीकांत घाडगे, मनोज शेळके, मनोज गादेकर, बापू जाधव, अमोल चव्हाण, दीपक चव्हाण, दद्दू भोसले, सचिन शिंदे, राजू येलशेट्टी, भारत बन्ने, नवनाथ बन्ने, सचिन स्वामी, उत्तम कोल्हारकर, प्रभाकर भोजरंगे यांच्यासह पत्रा तालीम परिसरातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रा तालीम युवक मंडळाची स्थापना 125 वर्षापूर्वीची आहे। सोलापूर शहरातील आजोबा गणपती आणि पत्रा तालीम युवक मंडळ यांची स्थापना एका वेळेचीच आहे। त्याप्रमाणे पत्रा तालीम युवक मंडळाची जे स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणूक असते ही सुरुवात पत्रा तालीमी चालू केली व पत्रा तालीम हे मंडळ सर्वात जुनं लेझिम मंडळ म्हणून ओळखलं जातं, कारण लेझिमीची सुरुवातच सोलापूरमध्ये पत्रा तालीममधून चालू झालेली आहे। आज आमच्या पत्रा तालीम युवक मंडळाच्या वतीने 1983 साली पहिली प्लॅस्टरची मूर्ती कैलासवासी मुरलीधर बहादूर घाडगे व त्यांचे साथीदार त्यावेळेचे मन्नी महाराज परदेशी असतील, अर्जुनराव सुरवशी असतील, घाडगे गुरुजी असतील, शंकरराव दंगेकर असतील व अनेक त्यावेळेचे जे सुप्रसिद्ध मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांच्या हस्ती ही मूर्ती त्यांनी त्यावेळेस 1983 साली सोलापूरमध्ये प्रथमतः प्लॅस्टरची मूर्ती आणि त्यावेळेस त्या काळची सर्वात मोठी मूर्ती ही पत्रा तालमीची त्यावेळेस घेऊन आले। त्यानंतर काही वर्षानंतर 1995 साली ही त्याच मूर्तीवरनं प्रथमतः प्लॅस्टरची मूर्ती नंतर फायबरची मूर्ती ही पत्रा तालीम युवक मंडळाने सुरुवात केली व त्यावेळची फायबरची मूर्ती ही पत्रा तालीम युवक मंडळाने स्थापन केली 1995 साली। त्यानंतर आज जवळपास 35-36 वर्ष झाले की त्या पत्रा तालीम युवक मंडळ यांनी आज पत्रा तालीमीतील ही मूर्ती सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व सर्व खुशीने त्या मूर्ती आपण बदलत आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।